अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, माझे प्रेम, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तुला कुठल्याही वादळात, संकटात मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जास्त चिंता करत असशील, तर जास्त काळजी करत असशील, तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी येऊ देत, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. फक्त थोडासा धीर धरा आणि पुढे चला. योग्य वेळेची वाट बघा. तुमचे आयुष्य तुम्हाला कितीही रडवेल, पण तुम्ही रडायचं नाही, कारण स्वामी आपल्या सोबत आहेत हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचे. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असेल बाळा, पण तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. लोक बोलणार, पण आपण ठरवले तर आपण कुठल्याही गोष्टीचा कधीही त्रास करून घ्यायचा नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये तू आजपर्यंत जे काही दुःख भोगले आहेस, जे काही कष्ट घेतले आहेस, जी काही वेदना सहन केलीस, ती आता विसरून जायचं आणि आयुष्याची नवीन सुरुवात करायची. आमचे नामस्मरण करत आयुष्यातील प्रत्येक वाटेत कितीही काटे येऊ देत, माझे नाम तुझ्या ओठांशी आहे ना, मग तू घाबरू नकोस. नामस्मरण करत करत तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात तू कर आणि मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये किती बदल होतात ते. तुझ्या आयुष्यामध्ये तुला नवीन नवीन संधी चालून येतील बाळा. त्या संधीचा तू योग्य प्रकारे वापर करून तुझे ध्येय, तुझी स्वप्ने पूर्ण कर. बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकोस. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतात, बाळा, सर्व काही आता तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या आयुष्यात छानच आणि आनंदीच होणार आहे. हा विश्वास ठेवून आपले प्रामाणिक प्रयत्न तू करत राहा आणि आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हालासुद्धा हा विश्वास आपल्या स्वामींवरती असायला पाहिजे. जर तुमचाही तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, जो माझ्यावरती विश्वास ठेवून माझी निरंतर भक्ती करतो, आपल्या आयुष्यातील दुःख, वेदना सर्व काही माझ्यावरती सोपवून पुढे जात राहतो, तो माझा प्रिय भक्त आहे. कारण मला माहीत आहे, तो माझा भक्त कधीच हार मानणार नाही आणि हरणारसुद्धा नाही. कुठल्याही संकटात तो घाबरणार नाही. आत्मविश्वासाने प्रत्येक वाटचाल करत राहणार. तो माझा प्रिय भक्त आहे. त्या वाटेत त्याला कितीही अडचणी येऊ देत, कितीही संकटे येऊ देत, त्याला नेहमी स्मरण आमचे राहते. महाराजांची शक्ती माझ्या पाठीशी आहे, मग मी का कोणाला घाबरू, असा त्याचा माझ्यावरती विश्वास असतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर हा सुंदर स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप भाग्यवान आहेस रे, की आज हा संदेश तू ऐकत आहेस. हा संदेश ऐकल्यानंतर आज तुला गोड बातमी प्राप्त होणार आहे. बाळा, फक्त हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी आज्ञा आहे. बाळा, भक्तांसाठी काय योग्य आहे हे मला सर्व माहीत आहे, म्हणूनच काळजी करू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्याचा मार्ग निवडताना कधीही आपल्या आईवडिलांचे मत नक्कीच घ्या, कारण जेवढे तुमचे वय नसते तेवढा त्यांचा अनुभव हा मोठा असतो. तुमच्या आयुष्यात
तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही बाळा, पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. स्वामींना नेहमी प्रार्थना करा की हे स्वामी, कोणाचं वाईट होऊ दे असं मला कधीच वाटत नाही, पण ज्यांना वाटतं की माझं वाईट व्हावं, स्वामी महाराज त्यांचे पण तुम्ही चांगलेच करा. अशी मनापासून तुम्ही स्वामींना प्रार्थना करा आणि मग बघा की तुमच्या आयुष्यात होणारा कायापालट किती सुंदर आणि आनंदी असतो ते. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यात आपल्याला झालेला त्रास विसरून जा बाळा, पण त्यातून घेतलेला धडा कधीही तू विसरू नकोस. कारण आयुष्यामध्ये चढ उतार हे तर येतच असतात रे. फक्त आपल्याला त्यातून काहीतरी शिकायचे असते आणि आपला मार्ग पुढे चालू ठेवायचा असतो. ज्याने इतरांच्या सुखासाठी त्रास सोसले त्यांच्या आयुष्यात कधीही कुठलीही कमी पडणार नाही. आम्ही त्याच्या आयुष्यात आलेलो असतो. त्यामुळे बाळा, तू चांगले कर्म करत राहा आणि जशास तसे वागायला शिक. कारण गरज प्रत्येकाला असते. म्हणून सुखदुःखात नेहमी माझे स्मरण तू कर आणि मग बघ, तुझ्या आयुष्यात तुझं दुःख, तुझी काळजी तुझ्या आसपासही येणार नाही. हे नेहमी तू लक्षात ठेव आणि तुझे कर्म तू करत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात कधीही निराश होऊ नका. कारण जिथे दुःखाची गर्दी असते ना, तिथेच थोड्या दूर अंतरावर सुखसुद्धा आपली वाट पाहत बसलेले असते. फक्त गरज आहे आपल्याला संयम ठेवण्याची व त्या वेळेची वाट बघण्याची, जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं होतं. त्यामुळे बाळा, जास्त विचार करणे सोडून दे. विचार कर बोलण्या अगोदर, विचार कर वागण्या अगोदर. दुसऱ्यांना रडवताना नेहमी विचार कर. कारण वेळ तुझी पण आहे बाळा आणि ती नक्कीच येईल. म्हणून वेळ आहे तेव्हाच तू सावध हो आणि आपली आणि परकी ही माणसं ओळखायला तू शिकून घे. स्वामींना नेहमी मनापासून प्रार्थना करा, स्वामी राया, मी कसाही असलो तरी तुमचा आहे. तुम्ही मला कधीच अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण माझ्या ही चूक तुम्ही सांभाळून घ्या. मला माफ करा. अशी स्वामी महाराजांचरणी नेहमी तुम्ही प्रार्थना करा. आपल्या प्रिय भक्ताला स्वामी कधीच अंतर देत नसतात. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, अरे तू कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करत राहा. खूप काटे, खूप दुःख आडवे येतील, पण त्यांना हरवायची हिंमत तुझ्यामध्ये असायला हवी. जर तुम्हाला तुमची प्रगती साध्य करायची असेल, तुमचे ध्येय साध्य करायचे असेल, तर कधीही तुम्ही शांत आणि निवांत बसू नका. कधीच खचून जाऊ नका. नेहमी प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवा आणि मग बघा, सुख तुमच्या जवळ आहे. आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर जगाने तुम्हाला हरवण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या, त्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे बाळा, माझ्या लेकरा, तू घाबरू नकोस. तुझे सत्कर्म तू करत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा खरी भक्तांची परीक्षा घेतली जात असते, खरं तर तेव्हा ती माझी परीक्षा असते. कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहे. सहमत असशील तर होय गॉड असे टाईप करा. बाळा, तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान मानत चला. काही जणांकडे तुमच्याकडे आहे ते देखील नसते. काही जणांचं स्वप्न असतं तुमच्यासारखं बनणं. त्यामुळे तू दुःखी आणि पराकष्टी होऊ नकोस. त्याचे काय म्हणून जे आहे त्यात आनंदाने आयुष्य जगावे. सर्व दिवस सारखे नसतात रे लेकरा. कधी ऊन तर कधी पाऊस चालूच राहत असते. कधी सुख तर त्याच्या पाठोपाठ दुःखही असणारच.
दुःखाच्या पाठोपाठ सुख पण नक्कीच येणार. म्हणून जे आहे त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं अशी प्रार्थना करा. आणि आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीही ठरवून होत नसतो बाळा. त्यामुळे तू टेन्शन न घेता बिनधास्त आनंदाने आयुष्य जगायचं बघ. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील तुम्ही दाबा, जेणेकरून स्वामींचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्या डोक्यावरती येईल, तुमच्या कानांवरती येईल आणि तुमचे आयुष्य हे आनंदाने उजळून निघेल, आनंदाने भरभरून निघेल. श्री स्वामी समर्थ.